आज सकाळी आपण सिद्धेश्वर मंदिर बडवानी इथून 5:30 वाजता सकाळ निघलो. आता इथून पुढे आपला शूलपाणीचा प्रवास सुरू होतो. तर बघू आज कुठपर्यंत जातोय ते. सिद्धेश्वर मंदिरातून पुढे आल्याच्या नंतर उजवीकडे जो रस्ता जातो बस स्टँड पासून, तर तो शूलपाणी मार्गे जातो. ये आपका खुद का है चाय? हाँ, दो इनको पोहे भी दो. कागज मत दो. सर्वदे हर. सकाळी आपण 4 वाजता सिद्धेश्वराच्या मंदिरातून निघलो आणि आता आपण चाललो इथं पोचिंदा या गावाकडं. इथून पोचिंदा हे 4 किलोमीटरवर आहे. तर आज आपल्याला घाटी नाही, उद्यापासून घाटी लागणारी शूलपाणीची. आज आपल्याला असाच रस्ता आहे पूर्ण सरळच. तर आता इथून पुढे जे आश्रम आहेत ते किलोमीटर म्हणजे मध्ये वगैरे नाहीत, 1-2 किलोमीटरला 4 किलोमीटर 8 किलोमीटर असेच आश्रम आहेत. निघल्याच्या नंतर आपल्याला एका महाराजांनी अगोदर चाय प्रसादीसाठी बोलवलं. त्यानंतर आपण थोड्या वेळ चाय वगैरे घेतली. तर त्यांनी लगेच थोड्या वेळ थांबा म्हटली आणि बालभोग आणून दिला. पोह्यांचा बालभोग केला आपण आणि आता आपण चाललोय पोचिंदाकडे. रात्री सिद्धेश्वराच्या मंदिरात त्यांनी छान असे भोजन प्रसादी बनवली होती. आपण ती रात्री घेतली. त्यांचं नियोजनही खूप छान होतं. सगळ्यांना एकत्र बसवणं आणि सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आपल्याला. आणि तिथं आपलं काल आपण नाव वगैरे नोंदणी केली सिद्धेश्वराच्या मंदिरात. तर त्यांनी विचारलं आपल्याला की तुम्हाला 52 गजा मार्गे म्हणजे शूलपाणी मार्गे जायचं आहे की बाहेरून जायचं आहे. तर ज्यांना शूलपाणी मार्गे जायचं होतं तर त्यांना प्रत्येकाला त्यांनी एक कागद दिला. त्यावर शूलपाणी मार्ग आणि त्यातील जे आश्रम वगैरे होते तर ते आश्रम आणि त्यांचे जे नंबर असतात, ते जे आश्रमाचे प्रमुख जे असतात तर त्यांचा नंबर वगैरे दिला होता. तर आता आपण चाललोय शूलपाणी मार्गे. कहाँ से हो? बड़वानी से महाराज. बड़वानी से जी. अच्छा. बड़वानी से बोरखेड़ी डेली चलित सेवा रहती है. बाल भोग जाने में बाल भोग, आने में फल की सुविधा सेवा रहती है रोज डेली. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण पिछोडे गावामध्ये आलोय आणि पिछोडे गावामधून भोवतीचा आश्रम राहिलाय 5 किलोमीटरवर. पिछोडे गावामध्ये पण अन्नप्रसादाची सोय, भोजन प्रसादीची, परिक्रमावासियांची राहण्याची. आणि इथून पुढं भगवती गावामध्ये भोवती गावामध्ये पण एक आश्रम आहे. तर आता आपण तिकडेच चाललोय. आमच्या बरोबरच्या काकू वगैरे चालतायत. हे आमचे तात्या. नर्मदे हर. एका हातात मोबाईल, कमंडलू. रस्ता आहे आपला. बऱ्यापैकी प्रवास हा डांबरेनीच होतो.
तिथपर्यंत तरी बघू पुढं अजून असा होतोय ते. आमची पहिलीच परिक्रमा आहे, मग त्याच्यानंतर पूर्ण सगळा व्हिडिओ टाकू. शिकन दिसते सगळ्यांचे. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. शोलपाणी अजून सुरू पण नाही झालं, म्हणजे थोडे चढण वगैरे येतं ना, तर हे पाठीवर रोज असल्यामुळं खूप त्रासदायक होतं ते. अजून शोलपाणी लांबच आहे. बघू शोलपाणीत भरपूर त्रास होतोय कारण शोलपाणीत आता आजचा मुक्काम भोवतीलाच करू, कारण रात्री उशिरा पोहोचलो असल्यामुळं रात्री जेवण पण बरोबर, जेवण झालं बरोबर, पण खूप उशीर झाला होता झोपायला. आणि सकाळी परत पहाटे 3-4 वाजताच उठलो होतो. परिक्रमेमध्ये असताना आपल्याला 4 वाजताच उठावं लागतं, पण जे दुसरे परिक्रमावासी आहेत ते लवकरच उठतात, ते लवकरच सुरू करतात. त्याच्यामुळं 3 वाजल्यापासूनच झोप मोड होते, पुढं परत झोपच येत नाही आज. त्यामुळं म्हटलं आज दुपारी आपण जिथं भोजन प्रसाद आहे जिथं घेऊ, तर तिथंच आज मुक्काम करू. आणि उद्यापासून आपल्याला शोलपाणीचे जे पहाडी आहेत ते चालावं लागणार आहेत. त्यामुळं उद्यापासून आपण आज जरा जास्त रेस्ट घेऊ. भोवतीच्या अलीकडं आपण 2 किलोमीटर थांबलोत. चढ लागला होता, त्याच्यामुळं 1-1 किलोमीटरच बसतात परिक्रमावासी. अजून सवय नाही आहे, बसलेत रस्त्याच्या कडेलाच. अभिषेक महाराज गेलेत भिक्षा मागायला. आता पाणीच नव्हतं, पाणी संपलं होतं. गेले कोणीतरी भेटलं त्यांना मागच्या घरी, आणतायत आता पाणी. काय म्हणले? अभिषेक महाराजांना जलप्रसादी भेटलेली. अजून एक कोणतरी आलं, त्यांना पण मैयाने पाणी दिलं. अभिषेक आपल्यालाच बाटलीत पाणी घेतो. अभिषेक महाराज पाणी आणायला गेलते, तर त्या मैयाच पाणी घेऊन आल्यात आपल्यासाठी. आता त्यांनी बॉटल पर भरून आणली आणि त्यांनी एका बॅरलमध्ये, तिकडं त्यांचं घर, आपण इकडं बसलो होतो सावलीला, तर त्या तिकडनं पाणी घेऊन आल्यात आपल्यासाठी. मोरकट्टा 8 किलोमीटर, बिजासन 3 किलोमीटर. भोवती या गावाच्या पुढं निघल्याच्या नंतर आपल्याला हे नर्मदा अन्नक्षेत्र म्हणून तर ते लागतं.
इथून मोरकट्टा हे 8 किलोमीटर दाखवलं होतं. तर आपल्याला ह्याच मोरकट्ट्यातून जाणे. मोरकट्टा आपण निघताना सगळ्यात पहिला अगोदर जे लागतं ओंकारेश्वर मोरटक्का आणि हे मोरकट्टा. हे भोवती गावातलं अन्नक्षेत्र, शुलपाणी झाडी. आता कुठंतरी असं वाटायला लागलं शुलपाणी झाडी सुरू झाली म्हणून, कारण आता डोंगर वगैरे ते बघू शकता तुम्ही, डोंगर झाडी. चला ग्रामभोवती अमलाली नर्मदे विहार शुलपाणी झाडी मार्ग अन्नक्षेत्र नर्मदा आश्रम. भोवती आश्रमात आबांनी सर्वांना लिंबू सरबत प्रसादी वाटली आणि ते सर्व घेताना परिक्रमावासी लिंबू पाणी परिक्रमावासी बरेच काय करता कोणला नाराज करता हो तुम्ही दिलं बाबाजी द्या ना घ्या हो घ्या बाबाजी लिंबू पाणी. आमचंच घ्या हो असं काहीतरी हास्य झाला पाहिजे. कोण हो बाबा तुम्ही घेतला मोबाईल वाले बाबा. अशा पद्धतीने दिवसभर चालून कितीही थकवा आला तरीही मुक्कामाच्या ठिकाणी आश्रमावर गेल्याच्या नंतर असं हसत खेळत वातावरणात परिक्रमा पार रोज करता आली पाहिजे.